स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे जर बघत असतील तर उद्धव ठाकरे हे औरंगजेब सारखे वागतायत। उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाचं स्वरूप स्वीकारलंय। उद्धव ठाकरे यांच्या तोंडात औरंगजेबी भाषा येऊ लागली आहे। उद्धव ठाकरे, तुम्ही अमित शहांची काय बरोबरी करू शकता? ज्या अमित शहा यांनी मोदींच्या नेतृत्वात काँग्रेसचा 370चा कलंक या देशामध्ये हटवून मोठं कार्य केलंय। काश्मीर ते कन्याकुमारी एकसंघ करण्याचं काम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वप्न पूर्ण केलंय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मोदींच्या नेतृत्वात अमित शहा यांनी केलंय। लोहपुरुष अमित शहा यांच्याबद्दल तुम्ही असे बोलताय, राजकारणासाठी एवढी खालची पातळी तुम्ही गाठताय। त्यामुळे औरंगजेबी विचाराचे उद्धव ठाकरे तुम्हाला आता जनता धडा शिकवेल। नीच पद्धतीचे बोलले, नीच पद्धतीचे वक्तव्य करणे, कधी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तर कधी अमित शहा यांच्याबद्दल, ही महाराष्ट्राची जनता खपवून घेणार नाही। महाराष्ट्राच्या जनतेला एवढं माहित आहे की हिंदूमध्ये हिंसा असा म्हणणारा राहुल गांधी आणि ज्याच्यासोबत बसणारा उद्धव ठाकरे यांचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं पाहिजे। हिंदूला हिंसा म्हटलं आहे आणि ते आता अमित शहा यांच्यावर टीका करत आहेत। जनता याचा धडा शिकवणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जर बघत असतील की उद्धव ठाकरे औरंगजेबासारखे वागत आहे। उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचं स्वरूप स्वीकारलं आहे। त्यांना आता औरंगजेबी भाषा त्यांच्या तोंडात येऊ लागली आहे। काय बरोबरी करू शकता तुम्ही उद्धव ठाकरे अमित भाईची? ज्या अमित भाईंनी मोदीच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचा कलंक 370 कलम या देशामध्ये हटवून एक मोठं राष्ट्रीय कार्य केलं। काश्मीर ते कन्याकुमारी एकसंघ करण्याचं काम आणि जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मोदींच्या नेतृत्वामध्ये अमित भाईंनी केलं आहे। लोहपुरुष अमित भाई, त्याबद्दल तुम्ही असे बोलताय? राजकारणाकरता तुम्ही एवढी खालची पातळी गाठली आहे आणि त्यामुळं औरंगजेबी विचाराचे उद्धव ठाकरे तुम्हाला आता जनता धडा शिकवेल। नीच पद्धतीचं बोलणे, नीच पद्धतीचे वक्तव्य करणे, कधी देवेंद्रजी बद्दल कधी अमित भाई बद्दल, ही महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही। कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहिती आहे, हिंदूमध्ये हिंसा असा म्हणणारा राहुल गांधी, त्याच्यासोबत बसणारा उद्धव ठाकरे, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। हिंदूला हिंसा म्हटली आहे आणि ते आता म्हणतात आहे ते अमित भाईवर टीका करताय। जनता तुम्हाला खराच जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। हालमध्ये नाही तर मैदानात होणार आहे असं देखील उद्धव ठाकरे फडणवीसांवर टीका केली आहे। कोणत्याही घटनाला आवाज देत नाही। आरेच्या कार्याचं उत्तर भाजपकडे तयार आहे। आरेचं कार्य उत्तर भाजपकडे तयार आहे। जागा वाटपावर कधी निर्णय होईल? जागा वाटपाचा निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि तिघही नेते लवकरच बसणार आहे आणि आमचं जागा वाटप चांगल्या पद्धतीने होईल आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार प्रचंड बहुमताने निवडून येईल। डबल इंजिन सरकार, केंद्रातलं आणि राज्याचं डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला न्याय देऊ शकतं। महायुतीला मत देणं म्हणजे संपूर्ण योजना या पुढच्या 5 वर्षाकरता, वीज बिल माफी 5 वर्षाकरता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्या 5 वर्षाकरता, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना 5 वर्षाकरता। पण समजा महाविकास आघाडीला एक मत दिलं, साधं वर्धात जरी केलं तरी हे संपूर्ण योजना बंद पाडतील। जसं मोदीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 15 योजना बंद पाडल्या होत्या। आताही सुद्धा यांचं षडयंत्र आहे की मतं घ्यायचं आणि योजना बंद पाडायच्या। पण मला विश्वास आहे महायुतीच्या जागा वाटप होईल, प्रचंड ताकदीने होईल, महाराष्ट्रात महायुती होईल आणि 14 कोटी जनतेकरता डबल इंजिन सरकार काम करेल। तरुण आणि महिलांना संदेश सरकार राहील असा दावा आता वाटतो काय 2047 पर्यंत देशामध्ये सरकार असणार आहे। मी हे अभिमानाने सांगत नाही, पण आम्ही हरलो नाही, शिकलो आहे। या पराभवातून आम्ही शिकलो आहे। एक तर आम्ही जिंकतो नाही तर शिकतो आहे। या पराभवाचा खोटारडेपणा यांनी जो केला, आमच्या महिला भगिनीला सांगितलं की अमर काळेला मतदान करा, खटाखट खटाखट खटाखट,
30 तारखेला आम्ही 8,500 रुपये देऊ. 3 महिने झाले, महिला वाट बघतायत, आमच्या बहिणी वाट बघताय. खोटे बोलले, संविधान बदलणार म्हणून खोटे बोलले. आदिवासीचा समान नागरिक कायदा त्या ठिकाणी आणून आदिवासीचं आरक्षण काढणार म्हणून खोटं बोलले. हा खोटारडेपणा आता चालणार नाही. आम्ही सुद्धा आमची शक्ती तयार केली आहे आणि आम्ही या शक्तीचा नायनाट करू, खोटारडेपणाचा नायनाट करू आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार आणू. लाडक्या बहिणींना उमेदवारी प्राधान्य असणार का? आमच्याकडे महिलांना जास्त, बहिणींना उमेदवारीचं प्राधान्य आहे. आताही आमच्याकडे जास्त महिला भगिनी आमदार आहेत आणि भाजपाचा नेहमीच महिला भगिनींना मोदीजींनी 33% महिला आरक्षणाचा नारा दिला आहे आणि पुढच्या 2029 मध्ये 33% होणारच आहे. पण त्यापूर्वी सुद्धा महिलांना प्राधान्य असणार आहे.